तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, ज्या कोणी पालकांनी आपल्या पाल्याचं RTचा फॉर्म भरलेला आहे, अशा पालकांसाठी महत्त्वाची सूचना. मित्रांनो, ज्या ज्या पालकांनी RTचा ऑनलाईन फॉर्म सबमिट केलेला आहे, त्याची लॉटरी सोडत ही दिनांक 7/6/2024 दुपारी 11 वाजेनंतर सुटणार आहे. आणि त्या लॉटरीमध्ये जर तुमच्या पाल्याचं नाव आलं आहे, तर ॲडमिशन कसं करायचं, किंवा त्यानंतर एक वेटिंग लिस्टची लिस्ट असते, ते वेटिंग लिस्ट कशी बघायची, त्यानंतर जर झालं असलं ॲडमिशन तर ते कसं आपण कन्फर्म करायचं, या संदर्भात सविस्तर असा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा. मित्रांनो, 7 तारखेला तुम्ही लॉटरी सिस्टममध्ये तुमच्या पाल्याचं नाव आलं आहे का नाही ते कसे बघणार, तर बघा मित्रांनो, इथे सिलेक्ट मूळ यादी असं आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर ॲकॅडमिक इयर 2024-25 टाका. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा टाका आणि गो बटनावर क्लिक करा. गो बटनावर क्लिक केल्यानंतर एक तुम्हाला यादी दिसेल, PDF दिसेल किंवा यादी दिसेल. त्या यादीमध्ये तुमच्या पाल्याचं नाव आहे का नाही बघा. जर नाव असेल तर ॲडमिशन कसं कन्फर्म करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे थोड्या वेळाने. आणि जर या लिस्टमध्ये तुमच्या पाल्याचं नाव नसेल तर दुसरी लिस्ट असते, वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा यादी म्हणतात. त्या प्रतीक्षा यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता तुमच्या पाल्याचं नाव आहे का नाही. बघा, तिथं पण सेम प्रोसेस आहे. ॲकॅडमिक इयर टाकू शकता तुम्ही. त्यानंतर तुमचा जिल्हा टाका आणि गो बटनावर क्लिक करा. गो बटनावर क्लिक केल्यानंतर एक लिस्ट तुम्हाला दिसेल, ती लिस्ट डाउनलोड करा. त्यामध्ये तुमचं पाल्याचं नाव आहे का नाही बघा. वेटिंग लिस्ट कशासाठी असते ते समजून घेऊया मित्रांनो. जर मूळ यादीमध्ये ज्या पाल्यांचं नाव आलेलं आहे आणि अशा पालकांनी त्या पाल्याचं ॲडमिशन त्या शाळेत केलं नाही आणि घेतलं नाही, तर वेटिंग लिस्टमध्ये ज्या पाल्यांचं नाव आहे, ज्या स्टुडंटचं नाव आहे, त्यांना ती संधी उपलब्ध होते त्या शाळेत त्या रिक्त जागेवर, किंवा ती रिक्त जागा त्यांना त्यांच्या वेटिंग लिस्टच्या नंबरनुसार प्राप्त होऊ शकते. त्यामुळे हे वेटिंग लिस्ट असते. बघा मित्रांनो, या दोन्ही पद्धतीने तुम्ही बघू शकता. जर तुमच्या मूळ यादीमध्ये नाव आलं आहे की नाही ते कसं चेक करणार मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव असेल तर ते कसं चेक करायचं ते पण तुम्हाला सांगितलं. आणि जर तुमचं मुलाचं सिलेक्शन झालं आहे का नाही ते चेक करायचं असेल, नॉट सिलेक्टेड या बटनावर क्लिक करून तुम्ही चेक करू शकतात. बघा, दुसरी गोष्ट आहे, ॲप्लिकेशन वाईज पण तुम्ही चेक करू शकता. ॲप्लिकेशन वाईज तुम्ही अर्जाची स्थिती चेक करू शकतात. तुम्ही जो फॉर्म भरला आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाका, गो बटनावर क्लिक करा. तिथे लगेच दाखवेल, तुमच्या पाल्याचं नाव दाखवेल आणि सिलेक्शन झालं आहे का नाही, ॲप्लिकेशनची स्थिती काय आहे ते तुम्हाला लगेच दाखवेल. मित्रांनो लक्ष द्या, जर तुमच्या पाल्याचं मूळ यादीमध्ये किंवा निवड यादीमध्ये जर नाव आलं असेल, म्हणजे लॉटरी सिस्टममध्ये तुमच्या पाल्याचं नाव आलं असेल, तर अशा वेळेस काय करायचं बघा मित्रांनो. जर नाव आलं असेल तर सर्वात वरती जा, ऑनलाईन ॲप्लिकेशनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाका इथे. त्यानंतर जो फॉर्म भरायच्या वेळेस तुम्ही पासवर्ड टाकला असेल तो पासवर्ड इथे टाका. आणि त्यानंतर कॅप्चा टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. बघा मित्रांनो, लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे बघा ॲडमिट कार्ड नावाचं बटन आहे, त्या बटनावर क्लिक करा. आणि जर तुमच्या मूळ यादीमध्ये सिलेक्शन झालेलं असेल तर अशा पालकांनी ॲडमिट कार्ड असतं, ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. आता ॲडमिट कार्ड घेऊन तुम्ही ज्या शाळेमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे तिथे ह्या ॲडमिट कार्ड, तसंच जो तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते फॉर्मची प्रिंट, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट ओरिजिनल हे घेऊन त्या शाळेत जा. त्या शाळेत गेल्यानंतर तुमचं ॲडमिशन तिथे करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करू शकतात. तर मित्रांनो, हा होता RT संदर्भात महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.